आपल्या ऑफिसचं टायमिंग किती आहे? 8:30. मग 9 वाजता आमच्या लग्नात आलास का इथं? सॉरी सर, थोडस लेट झाला आज. काय कुठं आहे तुझी? सॉरी सर, आज घरी विसरलो. जेवायचं विसरला नाही? 2 टाइम रट्टावून जेवण आला असेल. अहो वहिनी, सरकारी नोकरीला असलं काय जे प्रायव्हेट जॉब मध्ये नाही. भाऊ, सरकारी नोकरीची पावरच वेगळी आहे. सरकारी नोकरी बोलते सबको खोलते. राजभाऊ, उद्या रविवार आहे, कुठतरी फिरायला जाऊत काय? हा, कुठ जाऊत बाबू सांग. बाकीचे सगळे काम सोडतो, पण तुझ्यासोबत फिरायला येतो. कुठ जाऊन सांग बर. गोव्याला जाऊत काय? लई मजा येते. 2 दिवस एन्जॉय करूत मस्तपैकी. गोव्याला? अबे भिकार चोटा, तू तर काही काम धंदा करणार ते करणार, कमीत कमी आम्हाला तर करू दे. अरे बाबा, तू काम धंदा कर, पण फक्त 1 दिवस फिरायला आलास तर काय होईल बर? काय होईल? नोकरी जाईल माझी, नोकरी. आमच्या येड्या गांधीच्या बॉसला जर कळलं की नाही मी फिरायला गेलो म्हणून, तर मला दुसऱ्या दिवशी डायरेक्ट नोकरीवरून काढून टाकेल. अरे काढू दे ना मग, आपण दुसरी नोकरी बघू तुझ्यासाठी. कोणती? संडास बाथरूम धुवायची? नाही बे, सरकारी नोकरी. सरकारी? कोणती सरकारी नोकरी? मास्टरची. आणि ते बी खुर्चीवर बसून आरामात पगार घ्यायचे, कळालं का? पण ते नोकरी आपल्याला कस काय लागेल? डोनेशन भरूच ना, तू फक्त पैशाची जोडलं. शिक्षक काय तुला हेडमास्टर बनवू आपण? अबे चुतिया, माझ्याजवळ जर तेवढे पैसे राहिले असते तर मी प्रायव्हेट जॉब काय झक मारायला केलो असतो काय? अरे लोन घे ना मग तुझ्या बायकोच्या नावावर. बायकोच्या नावावर कस काय? अबे येड्या, फ्युचर मध्ये तुझी बायको तुला कधी सोडून जरी गेली तर उलट त्यालाच घोडा लागेल ना, म्हणून. अबे वांदर तोंड्या, काय म्हणलास तू? काय बी म्हणलं नाही मी. आता काहीतरी म्हणत होतास ना तू. अहो वहिनी, मी तोंडातून एक शब्द सुद्धा काढलो नाही. माझं जर खोटं वाटत असेल तर राजभाऊला विचारा. या बैलाला काय कळते म्हणून विचारू. राजभाऊ, तुझी बायको तर तुझी थोडी बी रिस्पेक्ट करण्यात गेली. अरे भाऊ, आज फक्त बोलायली, रोज बुटाना आणते माहित आहे का? वहिनी, नवऱ्याला कोणी असं बोलतात होय? नवऱ्याची थोडीफार तर रिस्पेक्ट करावं की. या भाड्याची रिस्पेक्ट कसं काय करू मी, सांगा बरं तुम्ही. एक तर याचं तोंड बी चांगलं नाही, आणि एक तर याच्याकडे सरकारी नोकरी बी नाही. काहीतरी क्वालिटी पाहिजे ना माणसात रिस्पेक्ट करायला. म्हणजे नवरा जो सरकारी नोकरी असल्यावर त्याची रिस्पेक्ट करता होय? हा, फक्त रिस्पेक्ट नाही, सेवा पण करता, रोज हात पाय दाबता. अहो वहिनी, सरकारी नोकरीला असलं काय जे प्रायव्हेट जॉब मध्ये नाही. भाऊ, सरकारी नोकरीची पावरच वेगळी आहे. सरकारी नोकरी बोलते सबको खोलते. आयला लोक लई चेड्या गांधीच्या आहेत बो. सरकारी नोकरी म्हणले की पोरगी द्यायला असं माग लागायलेत माग. काय करावं, काय संबंध नाही गेले बो. या असंच जर चालत राहिलं तर प्रायव्हेट जॉब करणाऱ्या लोकांना लवकरच आत्महत्या करून घ्यावं लागेल. हॅलो बॉस, 5च मिनिटात आलो. इथे थोडस ट्रॉफिक मध्ये फसलो होतो ना, म्हणून थोडस वेळ झाला. अबे बायल्या, तुझे रोजचेच नाटक येते, थोडस लवकर ये आज. ठीक आहे दगड्या, तू घरी जा, मला जॉबला लवकर जावं लागेल. भाऊ, टाइम किती झाले बघ बर. 9 वाजलेत सर. आपल्या ऑफिसचं टायमिंग किती आहे? 8:30. मग 9 वाजता आमच्या लग्नात आलास का इथं? सॉरी सर, थोडस लेट झाला आज. काय कुठं आहे तुझी? सॉरी सर, आज घरी विसरलो. जेवायचं विसरला नाही? 2 टाइम रट्टावून जेवण आला असेल. तुम्ही जेवत नाही का मला सांगायला? उलट मला उलट बोलायलास तू? बोलला तर काय मग, तू काय माझा बाप आहेस काय? बाप नाही, बॉस आहो तुझं, बॉस. आणि बॉस की नाही बापापेक्षा महत्वाचं असते, कळालं का? अरे हा, बरोबर आहे बरोबर आहे. तुम्ही आम्हाला पैसे देता म्हणून तुम्ही आमचे बाप झाले, है ना? लहानपणी एक बाप होता आणि आता एक बाप आहे. एक बाप जिंदगी जगायला शिकवते आणि एक बाप त्याच जिंदगीचं वाटोळं करते. अरे तुझ्या जिंदगीचं वाटोळं करणं गेलं आम्ही, तुला आम्ही पैसे द्यायला, मग तुला काम करायला काय अडचण आहे? हा बरोबर आहे ना, मग मी तुमच्याकडून पैसे घेतो आणि तेच काम करतो जे तुम्ही सांगता, आणि रोज रोज तुमच्या मागे कुत्र्यासारखं फिरतो, तुमची सेवा करतो, मग तुम्हाला बरं वाटेल, है ना? अबे येड्या, तू पण माझ्यापेक्षा पुढे जाऊ शकतोस, फक्त मेहनत करत राहा. अरे वा, खरं की मी पण तुमच्यापेक्षा पुढे जाऊ शकतो, पण मला तुमच्यापेक्षा पुढे का जायचं? कारण समाजात पण तेच चालय, एकमेकाच्या पुढे जायचं, आणि मी पण तेच करणार. का? कारण लोक पण असंच करायलेत ना, मग मी माझ्या मनाचं काय ऐकू? मी पण लोकांचं बघून असंच करतो ना, मी पण तुमच्या
पुढे जातो. अरे पण तुला जे वाटते तेच करत जा ना, आणि तुला ज्या कामात इंटरेस्ट आहे तेच काम करत जा ना. अहो ते इंटरेस्ट काय बी आहे ना, जे लोक काम करायला ना ते काम केल्यावरच आपल्याला समाजात इज्जत राहते. नाहीतर समजे लोक येड्यात काढतात, टोमणे मारतात, माहितीये का? काय बी समजलं नाही, सगळं डोक्यावरून गेलं. रिपीट सांग. अहो सर, सध्या आपल्या समाजात काय चालू आहे? शाळा शिका, लग्न करा, 1-2 पोरं पैदा करा, आणि त्याला काय की समाजाच्या रेस मध्ये लावा, है ना? कसली रेस? डॉक्टर आणि इंजिनियर बनायची रेस. पण त्या मुलाला जर त्या रेस मध्ये जायचं नसेल तर ते तसलं काही जमणार हो. तुम्हाला जर एक रिस्पेक्टफुल लाईफ जर पाहिजे असेल तर तुम्हाला डॉक्टर किंवा इंजिनियर बनावंच लागेल. आणि त्याला जर शाळा शिकायची नसेल तर त्याला त्याच्या नावापुढे टॅग लावून घ्यावा लागेल. कसलं टॅग? रानटी, बेरोजगार, आळसी असले भरपूर टॅग आहेत आपल्या समाजात. म्हणजे तुझ्या नावापुढे टॅग लागलो म्हणून तू मजबुरी जॉब करतोस? हा. अरे मग तू लोकांचा विचार काय करतोस? तुला जे काम आवडते ते कर ना. अहो सर, फक्त मी एकटाच नाही हो, माझ्यासारखे कित्येक लोक मजबुरी जॉब करायलेत. जेपर्यंत आपले समाज प्रायव्हेट नोकरी, सरकारी नोकरीत भेदभाव करणं बंद करणार नाही तोपर्यंत आमच्यासारखे लोक मजबुरीतच जॉब करावं लागेल त्याला. हायला मग प्रायव्हेट जॉब करणाऱ्या लोकांची तर हालच आहे. मग काय हाल नाही, बेहाल आहे आमचं, बेहाल.